ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा स्टार वेब टीव्ही। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपूर्ण जगभरात कॅन्सर ह्या आजाराची भीती आहे, पण हा दुर्धर गंभीर आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो। ह्याचे जिवंत उदाहरण, ह्याची देही, ह्याची डोळा ज्यांनी अनुभवले ते महावितरणमधील सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक दिलीप सीताराम धनगर यांची प्रकट मुलाखत आमच्या प्रेक्षकांसाठी। देवाने आपली शाखा टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून उघडली आहे। तिथे उपचार घ्या, आपण जगा व इतरांनाही जगण्याची प्रेरणा द्या। कॅन्सर बाय बाय या लढाईत स्टार वेब टीव्ही पूर्णपणे सहभागी आहे। प्रेक्षको नमस्कार। स्टार वेब टीव्हीच्या एका आगळ्या वेगळ्या मुलाखतीत आज आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मी। आरोग्य धनसंपदा जपा असं आपण एक टॅगलाईन घेऊन आपण विविध विषयांवरती आणि आरोग्यावरती हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याच्यापूर्वी आपण नेत्रदान किंवा नेत्ररोगांविषयी आपण चर्चा केली होती। आज आपण एका दुर्धर आणि गंभीर आजाराविषयी चर्चा करणार आहोत, तो म्हणजे कॅन्सर। ह्या कॅन्सरचा अनुभव घेतलेले आणि त्याच्यातून पूर्णपणे बरे झालेले महावितरणचे वरिष्ठ व्यवस्थापक जे आता 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांनी हा गंभीर आजार अनुभवला, तो व्यक्त झाले। त्यांनी एक पुस्तक लिहिलं कॅन्सर बाय बाय नावाचं, आणि त्यांच्या आजारातून, त्यांच्या मुक्तीतून इतर लोकांना प्रेरणा मिळावी ह्या हेतून त्यांनी लिहिलेलं पुस्तक आज सर्वत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि सर्वत्र लोकप्रिय झालेलं आहे। असे दिलीप सीताराम धनगर साहेब आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांचे स्वअनुभव, जे त्याच्यातून त्यांनी ज्या वेदना सहन केल्या, जे उपचार त्यांनी केले, की जे त्यांनी हिंमत दाखवली आणि इतरांसाठी ती आज एक मोठी प्रेरणा ठरते, असे दिलीप धनगर साहेब, त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। सर, सर्वप्रथम आपलं स्टार वेब टीव्हीच्या ह्या आरोग्य धनसंपदा जपा ह्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आपला सुरुवातीला परिचय द्यावा आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या गप्पांना सुरुवात करू। येस। मी स्टार टी व्हीच्या या विशेष कार्यक्रमासाठी मला बोलवलं, त्याबद्दल एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो। अशा प्रकारची संधी मला ही सरांतर्फे मिळाली, त्याबद्दल एकदा पुन्हा थँक्स। मी दिलीप सीताराम धनगर, सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, रिटायर्ड फ्रॉम महावितरण, 30 सप्टेंबर 2022। मित्रांनो, आज या दुर्धर रोगाविषयी बोलताना मला आपणास विशेष असं सांगावंसं वाटतं की कॅन्सर या रोगाने व्यक्ती दगावते हे खोटं आहे। याच्यात मुळीच कुठल्याही प्रकारचं पॉवर नाही आहे। त्याचं कारण सांगतो, कॅन्सर इज क्युरेबल इफ अर्ली डिटेक्टेड, त्याचं ब्रीदवाक्य आहे। कॅन्सर बरा होतो तो लवकर लक्षात आला तर। त्याचं पुढचं ब्रीदवाक्य असं आहे, तंबाखूला टाळा, गुप्तांगांची स्वच्छता पाळा आणि स्थूलपणाला आळा। कॅन्सर होण्याची प्रमुख कारणं हीच आहेत। आपल्या कॅन्सर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅन्सर? आपल्या शरीरातील पेशींची अनियमित वाढ, आणि त्या अनियमित वाढ झालेल्या पेशी आपल्या शरीरावर हावी होतात आणि नियमित चाललेली दिनचर्या बिघडवतात, आणि त्यातून कॅन्सर नावाचा एक रोग हा आपल्याला होतो आणि काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षात माणूस दगावतो। परंतु त्याच्या आधी आपण जर का तंबाखू खाल्ली नाही, आपल्या जाडपणावर थोडंसं आपण जर का लक्ष ठेवलं आणि गुप्तांगांची स्वच्छता पाळा। आपलं शरीर जे आहे ते रासायनिक कारखाना आहे। आपल्या शरीरामधून अनेक प्रकारचे स्राव स्रावत असतात आणि त्या स्रावांकडे आपण जर लक्ष दिलं, आपल्या गुप्तांगांची स्वच्छता पाळली, तर आपल्याला कॅन्सर होणार नाही, हे तुम्हाला मी 100% सांगतो। झालाच तर त्याच्यावर उपाय कसे करावेत याच्यासाठी मी आपल्याला सूचित करतो। कुठलीही गोष्ट आपल्या शरीरामध्ये घडली तर आपल्याला त्याची हिंट मिळत असते। ती हिंट मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर काय रिॲक्ट होतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। रोग हा फार कालावधीनंतर दुणावतो, परंतु त्याच्या अलीकडे आपण जर त्याकडे लक्ष दिलं तर तो तिथेच थांबतो। आता उदाहरणार्थ
तंबाखू खाल्ल्याने काय होतं, कॅन्सर कसा होतो हे मी आपणास सांगू इच्छितो. त्यानंतर मी आपणास त्याच्यावर उपचार कसे केलेत ते सांगणार आहे. तर ज्या वेळेला मी तंबाखू खातो त्यावेळेला तंबाखूमध्ये निकोटीन असतं. ते निकोटीन ॲड्रेनल ग्रंथीमध्ये जातं, रक्तातून मिसळून मग त्यानंतर ते एवनेपॅनोफ्रिन म्हणून एक स्राव असतो, तो स्रवायला लागला की माझ्या मेंदूला असं हिंट मिळते, काहीतरी असं ताजेतवाने वाटतं थोड्या वेळापुरतं, आणि त्यानंतर मग ती मला सवय लागते आणि तंबाखू खात 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 माणूस बिडी पिणं हे सगळं चालू होतं आणि अशातून तो तोंडाचा कॅन्सर होतो. त्यानंतर गर्भाशयाचा कॅन्सर. आता महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी टाकाऊ पदार्थ बाहेर पडत असतात. आता मासिक पाळी येणं, ती वेळेवर न येणं, अनियमित रक्तस्राव होणं, त्याच्यानंतर ओटीपोटात दुखणं, त्याच्यानंतर मळमळणं, स्वतःवर अस्थिर वाटणं, स्वतःला थोडं असंतुलित वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्यावेळेला जर आपण लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम वाईट होऊन तो कॅन्सर होतो. अल्कोहोल. ज्या वेळेला आपण स्वादुपिंड हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरात परमेश्वरानं निर्माण करून दिलेला आहे, तो पाचक रस बऱ्याच प्रमाणात श्रवण करत असतो. त्याच्यातनं तुम्हाला ग्लुकोमिन आहे, त्याच्यानंतर इन्शुलिन आहे, जे शरीराला उपायकारक आहे. अल्कोहोल हे घेतल्यानंतर त्याचा परिणाम हा स्वादुपिंडावर होतो आणि स्वादुपिंड निकामं करण्याचं काम हे अति सेवन जर केलं आपण अल्कोहोलचं तर त्याच्यातून होतो आणि आपलं स्वादुपिंड निकामी झालं तर त्यानंतरच्या सगळ्या क्रिया ह्या बंद पडतात आणि आपल्याला कॅन्सर होतो. आता अनेक प्रकारचे 256 टाईपचे कॅन्सर आहेत, प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे, परंतु हा होऊ नये म्हणून आपण काय करावं ते मी आपणास सांगू इच्छितो आणि त्याच्यानंतर उपचार कसे होतात त्याच्यावर बोलेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पोल्युशन आहे, कार्बन डायऑक्साईड जो ह्या वातावरणात हवेमध्ये असतो, त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये मी कमीत कमी जाणं हे मी करायला हवं. अल्कोहोल घ्यायची जी इच्छा असेल तर ते प्रमाणात घेणं. तंबाखू, बिडी, पान, सिगारेट याच्यापासून परावृत्त असणं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की भावना, आपल्या नैसर्गिक आवेगांना रोखू नका. मग त्याच्यात तुमचं खोकला येणं आहे, शिंक येणं आहे, हसणं आहे, रडणं आहे, त्याच्यानंतर मला भीती वाटते, मला चिंता वाटते, ह्या ज्या काही आपल्या शरीरामध्ये भावना असतात त्यांच्यासोबत बसा, त्यांना मोकळं करा. ज्या दिवशी वाटलं रडायचं त्या दिवशी रडून घ्या, ज्या दिवशी वाटलं हसायचं त्या दिवशी हसून घ्या, परंतु त्यांना थांबवू नका. त्यांना जर थांबवलं तर ते थांबल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही न्यूरल सर्किट असतं, ह्या भावना थांबल्यानंतर न्यूरल सर्किटमधून त्या प्रकटित होतात. त्या प्रकटित झाल्यावर त्याचा विपरीत परिणाम पेशींवर होतो आणि त्या पेशींवर परिणाम झाला तर दिवसभरामध्ये किती पेशी निर्माण व्हाव्यात आणि किती पेशींचे नष्ट व्हावीत, डॅमेज व्हाव्यात, हे एक ठराविक प्रमाण आहे आपल्या शरीराचं. ही दिनचर्या आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच्या ह्या दिनचर्येमध्ये जर का सगळं सुरळीत झालं, अनियमित काहीच नाही झालं तर तुम्ही आरोग्याने परिपूर्ण आहात. आणि याच्यामध्ये जर का काही अनियमित झालं तर ही अनियमितता, मला शंका आली पण मी व्यक्त केली नाही, मला बोलायचं होतं मी बोललो नाही, मला रडायचं होतं पण रडलो नाही, कोणी बघेल म्हणून मी रडलो नाही, मला हसायचं होतं मी हसलो नाही, मला शंका आली होती, मी कुठेतरी चुकलो होतो, मला व्यक्त व्हायचं होतं व्यक्त झालो नाही, त्या पेशींवर परिणाम होतो. आणि मग आपली दिनचर्या जी रोजची चालू असते त्याच्यावर ह्या पेशी प्रकटीकरण झाल्यानंतर अतिरिक्त पेशींची वाढ होते आणि मला कॅन्सर होतो. ह्या सगळ्या कारणांच्या व्यतिरिक्त मला आपणास एवढंच सांगायचं आहे की झाला कॅन्सर. आता माझी गोष्ट सांगतो मी. मला कॅन्सर झाला, मला गाठीचा कॅन्सर होता. गाठीचा कॅन्सर हा मानेमध्ये, काखेत आणि जांघेत आणि पोटात या 5 ठिकाणी गाठीचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. मला मानेच्या जवळ कॅन्सर झाला होता. छोटीशी गाठ होती, गिठळीसारखी गाठ होती. आता आपण आपलं शरीर पण रोज तपासायचं असतं, काखेत काही प्रॉब्लेम आहेत का, कुठे गाठ दिसते आहे का, चाच पडायचं असतं. हे सगळं करत असताना तुम्ही जर का असं वाटलं आपल्याला की मला कुठंतरी गाठ दिसते, आता माझ्याच बाबतीत म्हणा, ती गाठ
कडक होती. इतर गाठी मांसच्या ह्या नरम असतात. ही कडक गाठ जी होती ती माझ्या लक्षात आली. मी लगेच जवळच्या डॉक्टरकडे गेलो. त्यांनी मला 1 दिवसाचं औषध दिलं. मला काही योग्य वाटलं नाही. पुन्हा मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि बायोप्सी करून घेतली. बायोप्सी केल्यानंतर लक्षात आलं की ही कॅन्सरचीच गाठ आहे, परंतु तुम्हाला ह्याची ट्रीटमेंट ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेललाच घ्यावी लागणार. मी लगेच कुठलाही वेळ न दवडता, कॅन्सर इज क्युरेबल इफ अर्ली डिटेक्टेड, मी वेळ न दवडता अक्षरशः एखाद्या अंतरिक्ष यानाच्या गतीनं मी ट्रीटमेंटला सुरुवात केली. पहिल्या दिवशी माझी फाईल ओपन झाली, दुसऱ्या दिवशी माझे रिपोर्ट्स आले, तिसऱ्या दिवशी मला डॉक्टरांनी चाचपडून घेतलं. आठवड्याभरामध्ये मला त्याने समोर उभं केलं. कॅन्सरने माणूस मरतो मुळीच नाही हे मी तुम्हाला आत्ता हे स्पष्ट करून दाखवतो. त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा डॉक्टरसमोर माझे सगळे पॅरामीटर समोर आलेत, सगळे रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टरांनी मला विचारलं तुम्ही काय करतात. म्हटलं मी सर्व्हिसला आहे, MECDCLला मी सहाय्यक लेखापाल आहे. तेव्हा मी सहाय्यक लेखापाल होतो आणि उत्कृष्ट काम करतो आहे. अरे व्हेरी गुड. मी प्रतिसाद दिला माझ्या डॉक्टरला, माझ्या औषधांना, माझ्या आजाराला मी प्रतिसाद दिला. मी त्याच्याशी मैत्री केली, त्याच्याशी दोस्ती केली. ठीक आहे, ओके, इट्स ऑल राईट. झाला आहे ना. एक दिवशी जन्माला आलो, एक दिवशी मरायचं आहे. कशाने मरायचं माहीत नाही. कोणी ॲक्सिडेंटने मरतं, कोणी हृदयविकाराने मरतं, कोणी कॅन्सरने मरतं, कोणी पॅरालिसिसने अटॅकने मरतं. मौत तो आनी है, जिंदगी है तो भाग कर आएगी, नहीं है तो आकर भाग जाएगी. हे प्रिन्सिपल अपने साथ में रखो. त्यांना म्हटलं मला काय करावं लागेल. माझा सिद्धार्थ लष्कर म्हणून डॉक्टर होता, एकदम ब्रिलियंट माणूस होता. माझी केस R&Dची केस होती, कारण माझा रोग हा कुठेही पसरलेला नव्हता. मानेजवळ जी गाठ होती तेवढीच होती. मग त्यांनी माझी फाईल ओपन करून सगळं काही मला सांगितलं. तुमचा कॅन्सर हा पहिल्या स्टेजमध्ये आहे, त्याच्याही आधी म्हणता येईल तर काही हरकत नाही. अर्ली स्टेजमध्ये आहे, तुम्हाला ट्रीटमेंट देऊ, तुम्ही व्यवस्थित बरे व्हाल. ओके, इट्स ऑल राईट. त्यांनी मला जी ट्रीटमेंट दिली, मग 4 किमोथेरपी दिल्या, 11 रेडिएशन दिले. ठीक आहे, मला कॅन्सर झालेला आहे तेव्हा मी पण काही परिपक्व नव्हतो. रडणं आलं, चिंता आली, सगळं काही आलं. ठीक आहे, त्याला मला एवढंच म्हणायचं होतं, मला जग जिंकायचं होतं, मला फार मोठं व्हायचं होतं, मला समाजाला काहीतरी द्यायचं होतं, मला महावितरणला द्यायचं होतं, मला कुटुंबाला काही, अशी माझ्या मनामध्ये, शरीरामध्ये एक उत्कटता होती, एक सामर्थ्य होतं, एक आगळं वेगळं जीवन जगून ह्या इहलोकातून जायची माझी अशी लहानपणापासून एक इच्छा होती. म्हणतात ना की अद्भुत दुर्दम्य इच्छा, त्या पुऱ्या करायच्या होत्या. याच्यासमोर कॅन्सर येऊ दे, त्याच्यासमोर एखादा पॅरालिसिस अटॅक येऊ दे, त्याच्यासमोर एखादा मोठा रेल्वेचा अपघात येऊ दे, त्याला तोडून मोडून फेकून मी जीवन जगेल, ही माझ्या शरीरामध्ये एक फार मोठी एक अशी इच्छा होती, अपेक्षा होती, महत्त्वाकांक्षा होती. मित्रांनो, प्रत्येकाने अशी एक महत्त्वाकांक्षा बाळगायची. आयुष्यामध्ये कोण कुठल्या प्लॅटफॉर्मवर कधी येईल याची काहीच गॅरंटी नसते. आणि अशी एक वेगळी महत्त्वाकांक्षा असली तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्या रोगांना, सगळ्या समस्यांना दाबून त्यांच्यावर मात करून तुम्ही जगू शकतात. हे मी समोर तुम्हाला बसलेलो आहे. सर 2 मिनटं मी तुम्हाला हे करतो, थांबवतो की मला असं विचारायचं की मानेची गाठीचा एक प्रकार आपण सांगितला. याच्या व्यतिरिक्त काही प्रकार असतात किंवा कोणाला गाठ समजली नाही, तर अर्ली स्टेजच्या कॅन्सरच्या इतर काय सिम्पटम्स असतात की जे ताप येणे म्हणा किंवा डोकंदुखी म्हणा किंवा तो भाग जिथे गाठ आलेली तर ती दुखणे म्हणा, अशा काय अर्ली स्टेजच्या सिम्पटम्स असतात का? यावर मी असं बोलू इच्छितो की कॅन्सर हा छुपा रोग आहे. तो खऱ्या अर्थानं समजून येत नाही. गाठीचा कॅन्सर तर खऱ्या अर्थानं समजून येत नाही. जो भाग्यशाली असतो त्याच्याच लक्षात ती गाठ येते. आता समजून येत नाही म्हणून आपण गाफील राहणं हेही योग्य नाही आहे. आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी गाठ आलेली आहे, मी ती मांसाची गाठ असो, मासची गाठ असो किंवा कॅन्सरची गाठ असो, ती चाचपणं आणि डॉक्टरकडे जाणं हे लक्षण आहे. त्याच्यानंतर आपल्याला आतले जे कॅन्सर आहेत, हा बहिर्गत कॅन्सर होता माझा, काही अंतर्गत असतात, म्हणजे पोटात गाठ होणं. आता तंबाखूच्या बाबतीत जर एखाद्याला तोंडाचा कॅन्सर झाला असेल तर पुरळ येणं, आतमध्ये जखम होणं, गिळायला त्रास होणं, त्याच्यानंतर त्याला थोडंसं रक्तस्राव होणं, अशा गोष्टी त्याच्या लक्षात येतात. त्याला मोठ्या प्रमाणात करता न येणं, त्याचे स्नायू आकसणं, ह्या गोष्टी तंबाखूच्या कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात 100% लक्षात येतात आणि त्या लक्षात येऊनसुद्धा आपण दुर्लक्ष करतो. पोटात एखादी गाठ असेल
आणि ती जर का दुर्णावत असेल तर आपण पोटात दुखलं म्हणून जवळच्या डॉक्टरकडे जातो, परंतु त्याच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला नाही काही फरक पडला तर लगेच दुसरा सेकंड ॲडवाईस घेण्यासाठी त्वरित दुसऱ्या डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करणं आणि आपले रिपोर्ट्स काढून घेणं, मग तुम्ही ते सोनोग्राफी करून घेणं किंवा त्याच्यानंतर CT स्कॅन्स करून घेणं, हे गाठीसाठीच्या रोगाला तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरा प्रकार हा स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे. स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो की जी व्यक्ती ड्रिंक्स करते किंवा अल्कोहोल मोठ्या प्रमाणात घेते त्या व्यक्तीला भूक लागत नाही, त्या व्यक्तीला जेवण जात नाही, त्या व्यक्तीचं मानसिकता थोडीशी ढासळलेली असते, त्याची शरीराची जी पर्सनॅलिटी असते म्हणजे जी व्यक्तिमत्व असं ते व्यक्तिमत्व असं ताजेतवानं वाटत नाही आणि त्याला वारंवार असं वाटतं की मला झोपून राहावं असं वाटतं, मला मरगळल्यासारखं वाटतं. अशा ह्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत असतात. त्याला कळत असतं परंतु तो व्यक्त होत नाही कारण त्याला सवय झालेली असते आणि जर व्यक्त झालो आणि सांगितलं आणि काही निघालं तर मला प्रॉब्लेम होतील किंवा समस्या येतील म्हणून तो व्यक्त होत नाही. तर अशा वेळेला घरच्या व्यक्तींनी आपल्या मिस्टरांकडे, आपल्या मिसेसकडे, आपल्या मुलीकडे, आपल्या मुलाकडे थोडंसं ह्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं असतं कारण कॅन्सर रोगाचे लक्षणं हे ॲबनॉर्मल असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या लेडीजला, महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो तर तिचा हाताचा घेर मोजणं, त्वचेचा रंग बदलणं, त्याच्यानंतर स्तनातून दुर्गंधी येणं, श्राव व्हायला लागणं आणि जी सूज येते, अचानक वजन वाढणं आणि जी सूज येते ती सूज एखादा आपला अपघात झाला म्हणून एखाद्या ठिकाणी मार बसला तर जी सूज असते त्यापेक्षा वेगळी सूज म्हणजे ॲबनॉर्मल म्हणतो त्याला, ॲबनॉर्मल सूज आलेली लक्षात येणं, ह्या गोष्टी घडतात, या गोष्टी समजतात, लक्षात येतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष झालं तर त्याचं परिणाम हे वाईट होतात. जगण्याची जिद्द आणि मला आजारावर मात करायची आहे हे एक ध्येय, हे जर असेल तर कुठल्या रोगावर आपण मात करू शकतो, काय म्हणणं? मित्रांनो, मला फार सांगायला आवडेल की जगण्याची जी जिद्द आहे ती सगळ्यांमध्ये असते. मलाही 2 हात आहेत, तुम्हाला 2 हात आहेत, मला एक मेंदू आहे, तुम्हाला एक मेंदू आहे, सगळं काही परमेश्वरानं प्रत्येकाला सारखंच दिलेलं आहे. एक उद्दिष्ट, एक ध्येय जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर कॅन्सर काय, मी म्हणतो ना की जगामध्ये अशी कुठलीच समस्या नाही. हे तर रोगांबद्दल सरांनी मला विचारलेलं आहे, पण जगामध्ये जेवढ्या समस्या आहेत त्या समस्यांवर मात करण्याची जिद्द, दुर्दम्य इच्छा, अचाट आत्मबळ, मनोबळ, मानसिकता ही जर तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि व्यक्तिमत्वात असेल तर मीच उदाहरण देतो. मला माझा डॉक्टर सांगायचा 4 किमोथेरपी घेतल्या, पहिली किमोथेरपी घेतल्यानंतर सगळे केस डोक्यावरची गेली, गर्भगळीत झालो, मळमळ येणं, अशक्त होऊन पडणं, पण आठवड्याभरात मला ते सांगायचे 2 भाकरी खा, मी 4 खायचो. मला सांगायचे 5 लिटर पाणी पी, मी 8 लिटर पाणी प्यायचो. त्याने जे सांगितलं त्यापेक्षा मी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्या डॉक्टरने मला सॅल्यूट केला. डॉक्टर मला म्हणाले की धनगर साहब, ऐसे पेशंट दुनिया में बहुत कम है, आप दुनिया के लिए एक आयडल हो. कारण काय माहिती का, मी उपचाराला प्रतिसाद दिला, मला जगायचं होतं, माझ्यामध्ये जिद्द होती, प्रत्येकात जिद्द असते. प्रत्येक माणूस ह्या दुनियेमध्ये आल्यानंतर सगळं काय घेऊन येत असतो, शक्ती घेऊन येत असतो, मानसिकता घेऊन येत असतो, इच्छा घेऊन येत असतो, महत्त्वाकांक्षा घेऊन येत असतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही सगळ्यांमध्ये आहे, फक्त ती प्रेझेंट करण्याची आपली क्षमता असून ती आपण प्रेझेंट करत नाहीत. मित्रांनो, बोन्स मॅरो करून मी कामावर जाऊन फास्ट लोकल पकडून बांद्र्यावरून अंबरनाथला आलो होतो. मी कॅन्सर ह्या रोगाची ट्रीटमेंट चालू असताना मला सांगा, कॅन्सर या रोगाने नुसता माणूस घाबरून जातो. आता मी पण माणूस आहे, तुमच्यासारखाच माणूस आहे, 5 फूट 2 इंचाचा माणूस आहे मी. पण मी ऑफिसला जाण्याच्या आधी टाटाला गेलो, तिथे बोन्स मॅरो केला. बोन्स मॅरो करणं म्हणजे एक असं पेंचीस असते, ती आपल्या माकड हाडामध्ये टाकतात, तिथून मटेरियल काढतात, त्याच्या हाडांमध्ये कुठे कॅन्सर पसरलेला आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आणि तो आहे किंवा नाही एवढ्यासाठी. तर ते करून जखम होते छोटीशी, तिथे पॅच मारतात आणि आता तुम्ही जा सांगतात. मी ते करून ऑफिसला गेलो, पूर्ण दिवस काम केलं, 5:35 दादर ते अंबरनाथ फास्ट लोकल पकडून घरी पोचलो. सांगा मला तुम्ही, माझ्यामध्ये जर एवढं आहे तर तुमच्यातही आहे हो. असं काही घडलं तर मी माझ्या जिद्दीनं या रोगाला नेस्त नाबूद करीन, बाय बाय कॅन्सर करीन. हे आजच माझ्यासमोर तुम्ही एक प्रतिज्ञा करा, कारण माझ्या पुस्तकात मी तेच लिहिलेलं आहे. माझं बाय बाय कॅन्सर नावाच्या पुस्तकात मी हेच म्हणलेलं आहे. 11 रेडिएशन जेव्हा माझे झाले तर अल्टरनेट डे होते, तर मी दादरवर उतरून पायी जायचो.
मला स्वतःला तपासायचं होतं, बेटा तू तर अनेक ठिकाणी फार वेगाने धावलास, अनेक ठिकाणी सगळं स्पर्धा जिंकण्याची हिंमत निर्माण केली ना, तर मग आता या कॅन्सरला दडपून टाक, चल पायी. मी दादरवरून टाटापर्यंत पायी जायचं, तिथून पायी यायचं, मला स्वतःला विचारायचं होतं. यात आणखी एक सांगू इच्छितो की तुम्हाला हा रोग झाल्यानंतर जेव्हा घरातली मंडळी, मित्रमंडळी आणि आप्तस्वकीय समाज तुमच्या समोर कशा पद्धतीने प्रेझेंट होतो. मला माझ्या मिसेसने सांभाळून घेतलं, माझ्या सासऱ्याने सांभाळलं, माझ्यासोबत माझे मित्र आलेत, माझे मेव्हणे आलेत, माझे सगळे मित्र ऑफिसला येऊन तू इथे बस, तुझा वेळ जाणार नाही. माझ्या मनामध्ये जे किलमिश होती, माझ्या मनामध्ये जे काही विचित्र प्रकार होते, म्हणजे प्रत्येकाला विचार करण्याची जी शक्ती असते ना ती डाऊन झालेली असते, कारण रोगी असतो माणूस. अशा वेळेला तुमचे आप्तस्वकीय मित्र मंडळी, आई वडील, भाऊ बहीण, पत्नी यांच्याकडून सकारात्मक, जेव्हा तुम्हाला सकारात्मक मिळते तेव्हा पॉझिटिव्ह तुमच्यासमोर बोलतात. निगेटिव्ह व्यक्ती पण आल्यात, मी त्यांना बाजूला करून टाकलं. काही वेळ लोकांचा मी अपमान नाही केला, अरे बापरे याला आता कॅन्सर झाला आहे, आता गेला, आता त्याला सांगितलं मी नाही गेलो, तुम्ही निघा इथून, असं बोलावं लागतं. लक्षात घ्या, आपण आपली मानसिकता क्रिएट करत असतो. एखादी निगेटिव्ह व्यक्ती आपल्या समोर येऊन जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने बोलत असते तेव्हा त्याला थांबवा. आणि ह्या रोगावर मात करण्यासाठी तुम्हाला कुठलीही गरज लागली तर मी या ठिकाणी बसलेलो आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. सर, एक सर्वसाधारणपणे बघितलं गेलेलं आहे की कॅन्सर झालेल्या व्यक्तीचे डोक्यावरचे केस जातात किंवा तो शरीराने क्रूस होत जातो. आता ही लक्षणं जी आहेत ती आतली जी मानसिकता आहे. एक सेकंड मॅडम बोला. हॅलो हॅलो, बोला बोला तुम्ही. बोला मॅडम बोला. हा ऐकतात बोलता, बोला तुम्ही प्रश्न विचारा. सर तुम्ही कर्करोगावर कशी मात केली? मॅडम मी सर्वात आधी मला जो रोग झाला तो जसा डिटेक्ट झाला ना, तो डिटेक्ट झाल्याबरोबर मी कुठल्याही परिस्थितीत एकही दिवस न दवडता मी सातत्याने ट्रीटमेंटला सुरुवात केली. आणि मला डिटेक्ट झाल्यापासून आठवड्याभरात मी, हां येतोय आवाज? हा, थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला त्याच्या क्लिपमध्ये तुम्हाला त्यांचं उत्तर मिळेल, तुम्ही बोलत राहा, तुम्ही ऐका. तर मी आठवड्याभरात माझ्या कॅन्सर या रोगावर उपचार करण्यासाठीची जी काही स्टेप्स होत्या त्या घेतल्या. कुठेही वेळ न दवडता मी माझी ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ह्या रोगातून बरे व्हाल, याच्यात काडी मात्र शंका नाही, परंतु मी जे तुम्हाला उपचार देईल त्या उपचारांना तुम्ही सकारात्मक प्रतिसाद द्या. आणि तो प्रतिसाद दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मला त्यांनी 4 किमोथेरपी, 11 रेडिएशन्स दिलेत. तुम्ही कोणती आधुनिक उपचार पद्धती वापरली? मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये माझं कॅन्सरचं डिटेक्शन झालं. तिथे त्यांनी मला उपचारासाठी 4 किमोथेरपी 15-15 दिवसाच्या टप्प्यातून, आणि त्याच्यानंतर मला ज्या ठिकाणी गाठ झाली होती त्या ठिकाणी किरणोत्सारी पद्धतीने 11 रेडिएशन देऊन त्यांनी माझी ट्रीटमेंट पूर्ण केली. आणि त्यानंतर 3-3 महिन्यांनी फॉलोअप, नंतर 6 महिन्यांनी फॉलोअप, नंतर 1 वर्षाने फॉलोअप देऊन मी कंटिन्युअस सातत्याने त्यांच्याकडे जाऊन माझी ट्रीटमेंट करून घेतली. आणि माझी मानसिकता ही स्ट्रॉंग करण्यासाठी वारंवार सकारात्मक गोष्टींचा मी स्वीकार केला. आणि हां बोला बोला बोला, ऐकतोय, जरा बोला, जोरात बोला. हां मॅडम. तर ह्या भारतीताई विनेरकर होत्या, ऐरोलीहून त्यांनी फोन केला होता. आणि त्यांच्या प्रश्नांनी समाधान झालं असेल असे आपण अपेक्षा ठेवूया, किंवा त्या क्लिप बघतील त्याच्यातून त्यांना पूर्ण माहिती, त्यांच्या प्रश्नाविषयी उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. पुढे जाऊया आपण. सर, ह्या आजाराविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे आतापर्यंत, आपले अनुभव सांगितलेले आहेत आपण काय काय केले. परंतु ह्या आजाराविषयी एक थोडीशी शंका आहे जी माझ्या मनात आहे आणि जी इतर कॅन्सर पेशंटच्या मनात आहे किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मनात आहे, की हा आजार झाल्यानंतर समजा डिटेक्ट झाला त्यानंतर डोक्यावरचे केस जाणे, माणसाचं शरीर क्रूश होणं, म्हणजे एकदम तो बारीक होत जाणं दिवसेंदिवस, तर ही नेमकी ह्या आजाराची लक्षणं आहेत की त्यातला जो कमजोरपणा आहे, त्यातला जो आत्मविश्वास गेलेला आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात? काय आपलं म्हणणं आहे याच्यावर? मी आपल्याला एक सल्ला देऊ इच्छितो. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मला कॅन्सर या रोगानं पछाडलं त्यावेळेला ही अवस्था माझीही झाली होती. मी आपणास माझे स्वानुभव सांगतो की माझी पहिली
किमो झाल्यानंतर, किमो म्हणजे काय माहिती आहे का, की रासायनिक पदार्थांचा मिळून दिलेला डोस ज्या आपल्या शरीरामध्ये ज्या अनियमित पेशी आहेत, ज्या अनियंत्रित आहेत, त्यांना डिस्ट्रॉईड करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये आपल्याला डोस दिला जातो. आता पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी या दोन्ही मरतात. जेव्हा आपल्याला हा डोस दिला जातो तेव्हा आपल्या प्रतिकारशक्ती करणाऱ्या पेशी मरत असतात. त्यामुळे पहिल्याच किमोथेरपीमध्ये माझे सगळे केस गेले, त्याच्यानंतर जीभ काळी पडली, त्याच्यानंतर अशक्तपणा आला, त्याच्यानंतर माझी नखं काळी पडलीत आणि असं वाटत होतं मी 100 मीटर चालू शकत नव्हतो. आता मला जर कॅन्सर झालेला आहे आणि मला त्याच्यावर उपचार करायचा आहे, मी मगाशीच बोललो तुम्हाला की मला उपचार करायचा आहे, मला एक एक दिवस माझं सोन्यासारखं आहे, मला जगायचं असेल तर मी विदिन ए पिरियड, विदिन ए टाईम उपचार घेऊन मला ह्या रोगावर मात करायची आहे. तर मला किमो झाल्यानंतर जे काही घडलं ते फक्त 7 दिवसाचं होतं, कारण किमो झाल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम माझ्या शरीरावर होतो. त्यामुळे माझं वजन जे तेव्हा 62 किलो होतं ते 40 किलोवर आलं होतं. दुःख नाही वाटलं आणि कोणी दुःख वाटू देऊ नये, कारण एखाद्या मोठ्या रोगाचा जेव्हा तुम्ही सामना करता त्यावेळेला तो सामना करताना तुमच्या शरीराची टेस्ट घेतली जाते, तुमच्या ऑर्गन्सची क्षमता मोजली जाते, मापली जाते. तर अशा वेळेला ठीक आहे, ओके, इट्स ऑल राईट म्हणून जर तुम्ही पुढे गेलात. 7 दिवसानंतर जेव्हा मी व्यवस्थितपणे माझं जेवण करणं, वेळेवर व्यायाम करणं, वेळेवर प्राणायाम करणं, वेळेवर नाश्ता करणं, वेळेवर झोपणं, या गोष्टी कळायला लागलो, तर पुढच्या 7 दिवसात मी ॲज इट इज झालो. मला माझं वजन हे 60 किलो नाही झालं, परंतु मला जेवढं हवं होतं तेवढं झालं. दुसरी किमो माझी 15 दिवसांनी होते. दुसरी किमो घेताना जेव्हा तुम्हाला सगळे ब्लडचे पॅरामीटर बघितले जातात आणि जर तुम्ही ते लेवलमध्ये असाल तरच तुम्हाला दुसरी किमो दिली जाते. माझ्या शरीराची मानसिकता मी तयार करून, मला त्यांनी दिलेल्या सगळ्या गोष्टींचं मी पालन करून, पहिली किमो झाल्यानंतर माझा चेहरा विद्रूप झाला. मला बघताना लोकांना असं वाटत होतं की हा माणूस दिसतो कसा आहे, परंतु ठीक आहे ना. हे बघा, एक लक्षात घ्या, कुठलीही कसोटी ही सोपी नसते. त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, प्रत्येकामध्ये संघर्ष असतो. तर सरांनी जे म्हणलं की आपली प्रकृती ढासळत जाते, फक्त ठराविक कालावधीसाठी ढासळत जाते, आठवड्याभरासाठी ढासळत जाते. पुन्हा दुसरी किमो झाली, पुन्हा सेम तसं, पुन्हा तिसरी किमो झाली, सेम तसं, चौथी किमो झाली. आणि आज तर आधुनिक युगामध्ये अशा प्रकारच्या किमो दिल्या जात नाहीत. तुम्हाला जागेवर एक अर्ध्या तासात किमो देतात आणि घरी पाठवतात. त्याच्यावरही वेगवेगळे मेडिसिन्स दिले जातात आणि हे देऊन तुम्हाला परिपूर्ण केलं जातं. सर, आपण आतापर्यंत कॅन्सरची पहिली स्टेज, डिटेक्शन, त्याच्यावरचे उपचार याविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. केमोथेरपी आणि रेडिएशन हा नक्की काय प्रकार असतो ते जरा आम्हाला प्रेक्षकांना सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, तर ह्या उपचार पद्धतीला काय खर्च येतो आणि कितपत परवडणारा असतो, किंवा तो परवडायचा असेल जर समजा एखाद्याला, तर त्याने टाटा मेमोरियल सारख्या हॉस्पिटल्स किंवा इतर कुठे हे करावं, त्याची जरा माहिती द्या. येस. तर सगळ्यात महत्त्वाचं मी आपणास सांगू इच्छितो की उपचार पद्धतीमध्ये ना, आजच्या घडीला या आधुनिक युगात टाटा मेमोरियल हॉस्पिटल एक असं हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी कुठल्याही रुग्णाची फसवणूक केली जात नाही. जे सत्य आहे ते समोर ठेवलं जातं आणि त्या सत्यानुसारच त्याला उपचार दिले जातात. ही वाखण्याजोगी गोष्ट आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला मी आवर्जून सांगतो की आपल्यासाठी टाटा मेमोरियल उपलब्ध आहे. खारघरला सुद्धा त्याचं एक युनिट चालू झालेलं आहे आणि हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल परमेश्वर जसं तुम्हाला दान देतो तसं जीवनाचं दान त्या हॉस्पिटलमध्ये मिळतं. तिथे साधारणतः अर्ली स्टेज किंवा पहिल्या स्टेजमध्ये रुग्ण असला तर, आता माझ्या बाबतीत हे 2004 सालची गोष्ट होती, अवघ्या 50,000च्या आत माझी किमोही झाली आणि रेडिएशनही झालं. ते विस्ताराने मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर किमोथेरपीमध्ये फक्त मेडिसिन्स असतात, ते एकत्र करून आपल्याला त्याच ठिकाणी दिलं जातं. त्याची काही फार मोठी किंमत नसते. आता रेडिएशन म्हटलं तर रेडिएशन म्हणजे तुमचे ज्या ठिकाणी तो कॅन्सरचा भाग आहे त्याला किरणोत्सारी प्रयोगाने जाळणं, म्हणजे ज्या पेशी त्या ठिकाणी आहेत, उदाहरणार्थ माझी गाठ होती तर ती गाठ जाळणं
आता जाळणं म्हणजे कसं की मला मुकुट तयार केला गेला होता, फक्त तेवढाच पोर्शन बाहेर ठेवला होता आणि त्या पोर्शनवर किरणोत्सारी प्रयोगातून उपचार केले गेले, ती गाठ डिस्ट्रॉय केली गेली. आता माझी स्टेज अर्ली स्टेज होती म्हणून मला कमी खर्च आला. सरांनी खर्चाच्या बाबतीत विचारलं तर ज्याची गाठ मोठी असते किंवा प्रमाण थोडंसं स्प्रेडवर झालं असतं, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज पुढे जात असतात, अशा वेळेला त्याला मे बी एखादी शस्त्रक्रिया करावी लागते. कारण सगळ्याच गोष्टी या रेडिएशनने होत नसतात, शस्त्रक्रियेनेही त्याला ऑपरेट करावं लागतं. शस्त्रक्रिया करताना लाखात 2 लाखात तो खर्च होत असतो. तर साधारणतः थर्ड स्टेजमध्ये जरी तुम्ही गेला असाल, फोर्थला असाल तरीसुद्धा एक 4 ते 5 लाख रुपये खर्च जर शस्त्रक्रिया करण्याची वेळ तर येतो. अदरवाईज तुम्हाला 1-2 लाख रुपयामध्ये हे होऊ शकतं इफ यू आर इन अर्ली स्टेज. सर, किमोथेरपी तुम्ही म्हटला की काही रसायनांचं हे करून मिश्रण करून, पण ते त्याचा हे काय असतं, स्वरूप काय असतं? म्हणजे ते इंजेक्शनद्वारे दिलं जातं, लिक्विडद्वारे प्यायला दिलं जातं की काय काय प्रकार असतो तो किमोचा? किमोथेरपीचा अर्थ असा आहे सर की आपल्या शरीरामध्ये जो काही रोग दुणावला आहे, आता कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारांमध्ये आपल्या सगळ्या शरीरातील पॅरामीटर जे आहेत, म्हणजे ब्लड असेल, युरिन असेल, एक्सरे असतील, सोनोग्राफी असेल, MRI असेल, हे सगळं करून जे काही रिपोर्ट्स डॉक्टरांसमोर प्रेझेंट होतात, ह्या रिपोर्टच्या आधारावर तुम्हाला किती प्रमाणात, किती व्हॅल्युएबल किमोथेरपी द्यायची. किमोचा अर्थ अनेक रसायन मिळून तयार केलेलं एक इंजेक्शन असतं, परंतु ते साध्या इंजेक्शनने दिलं जात नाही, त्याची मात्रा थोडीशी मोठी असते. जसं आपण IV देतो तसं IV ते टाकून आपल्याला ती दिली जाते. ती देत असताना तुमच्या शरीरामध्ये तुमच्या रोगाचं प्रमाण किती आहे याच्या आधारावर मला दिलेली किमोथेरपी म्हणजे अर्ली स्टेजला तासाभराची होती. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कॅन्सरचं प्रमाण 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या स्टेजला असेल त्याला 8-8 ताससुद्धा किमोथेरपी द्यावी लागते, कारण मात्रा तेवढी त्याच्या शरीरात गेली तरच त्या रोगाचं निवारण होतं, निराकरण करता येतं. म्हणून त्या स्टेजवर किमोथेरपी अवलंबून असते आणि किमोथेरपी बनवण्याचं म्हणजे त्याला काय मिश्रण द्यावं हे तिथे 4 ते 5 डॉक्टरांचं पॅनल असतं. एक डॉक्टर नाही ठरवत, ते 4 ते 5 डॉक्टरांचं पॅनल मिळून त्या ठिकाणी ते आपली किमोथेरपी ठरवतात आणि आपले नंबर ऑफ किमो किती, नंबर ऑफ रेडिएशन्स किती हे ठरवतात आणि त्याच्या आधारावर आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते. रेडिएशनच्या बाबतीत सुद्धा किती रेडिएशन द्यावेत आणि कुठे द्यावेत, कसे द्यावेत याचंसुद्धा नियोजन ते त्या ठिकाणी करतात, जो आपला विषय नसतो, परंतु ते व्यवस्थितपणे नियोजन करून आपल्या रोगावर मात करण्यासाठीचे आपल्याला सजेशन देत असतात. सर, ठाण्यावरून राजश्री बोलके या एक महिला आहेत, त्यांनी आत्ताच जस्ट मोबाईलवर एक प्रश्न पाठवलेला आहे की कॅन्सर पेशंटला मनोबल कसे द्यावे आजारातून बाहेर येण्यासाठी, हा एक पहिला प्रश्न आहे त्यांचा. दुसरा प्रश्न आहे, आणि पेशंटने एक्झॅक्टली काय रिॲक्शन द्यावे त्या आजाराला किंवा त्या रोगावरती मात करण्यासाठी. हे आपले प्रश्न आपल्याला आत्ताच मोबाईलवर आलेले आहेत. मी सगळ्यात आधी आपणास सांगू इच्छितो की कॅन्सर मला झाल्यानंतर त्वरित आपण उपचाराला सुरुवात करावी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वरित उपचाराला सुरुवात करावी. उपचाराला सुरुवात करताना तुम्ही उत्कृष्ट चांगल्या डॉक्टरकडे जावं. मला माहीत झालं की मला आता कॅन्सर झालेला आहे आणि त्याच्यावर मला उपचार करायचे आहेत, तर हे टाटा मेमोरियलसारख्या ठिकाणीच जावं असं मी आग्रह धरीन. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जी काही ट्रीटमेंट देणार आहे ती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, भले डॉक्टरांनी सूचितही केलं असेल की तुम्ही 2 वर्ष जगणार आहात, 3 वर्ष जगणार आहात, हे साफ खोटं आहे. माझी मानसिकता जर असली तर मी जगतच राहणार, परंतु त्याने असं जरी भविष्य वर्तवलं तरी त्वरित उपचार करून त्याने जे काही आपल्याला सल्ला दिलेला आहे, म्हणजे जे काही औषध दिलेलं आहे ते वेळेत घेऊन आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या घरच्या मंडळींना विश्वासात घेऊन किंवा त्यांनी आपल्याला विश्वासात घेऊन आपण आपली दिनचर्या ठरवावी.
दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक व्यक्ती जर आपल्या समोर आले तर त्यांना त्वरित बाजूला करावं. बऱ्याचदा काय होतं की ज्याला काहीच माहीत नाही आहे परंतु तो आपल्याकडे येतो आपल्याला बघण्याच्या इराद्याने आणि विचारपूस करण्याच्या विचाराने तो वेगळं नकारात्मक बोलत असतो. आता माझ्या बाबतीत असं घडलं होतं. मग अशा वेळेला मी त्या लोकांना अवॉइड करण्याचा प्रयत्न केला. ते लवकर कसे जातील याचा विचार केला. काही वेळेला तर मी सांगितलं की बाबा रे तू नाही आला तरी चालेल. तसं काही घडलेलं नाही आहे. स्वतःला एक सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आपण स्वतःला प्रेझेंट करायचं जेणेकरून मला सकाळी उठल्यानंतर ताजेतवानं कसं वाटेल. मग त्याच्यासाठी असलेले प्राणायाम, मेडिटेशन, योगा, नंतर नाश्ता, पाणी आणि एखाद्या मंदिरात आता प्रत्येक माणसाला छंद असतो. जसं मला लिहायचा छंद होता, मला वाचायचा छंद होता, मला थोडंसं फिरायचा छंद होता. तर एखादा छंद जो तुमच्या सोबत आहे तो सोबत असणं गरजेचं आहे. कारण वेळ निघत नसते, वेळ जात नसते. तुम्ही विश्वास नाही करणार. मी तर तुम्हाला आत्ता सरांनी हा प्रश्न इतका छान विचारला आहे त्याच्यावर असं सांगेन की कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही घरी न बसता तुमचे जे नियमित व्यवहार आहेत, नियमित काम आहे, कारोबार आहे किंवा सर्व्हिस आहे ती करावी. नियमित काम करून तुम्ही जेव्हा हे करत असता तेव्हा कॅन्सर कधीच असं म्हणत नाही की तुम्ही थकला आहात, तुम्ही डाऊन झाला आहात. कॅन्सरची फक्त एका बाजूने आपली ट्रीटमेंट चालू ठेवावी, दुसऱ्या बाजूने आपलं काम कार्यरत राहावं जेणेकरून वेळ निघून जातो, दमल्यागत होतं, संध्याकाळी चांगली झोप लागते, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपण आपल्या कामाला जात असतो. आणि एक आपल्या मनामध्ये एक अशी एक भावना निर्माण होती की अरे मी कॅन्सर झालेला असताना सुद्धा कामावर जातो आहे, माझं कुटुंबाला मी आधार देतो आहे, माझी नोकरी शाबूत आहे, मी शाबूत आहे. राहिला प्रश्न बाकीचा कोण काय म्हणेल हे लेबल बाजूला काढून टाका. जगाला विसरून जा. स्वतःला फक्त म्हणा की माझं आत्मबळ मोठं आहे आणि मी ह्याच्यावर मात करीन. फक्त नकारात्मक गोष्टी म्हणजे एखाद्या पेपरला आलं की एखादा पेशंट कॅन्सरने दगावला ते वाचू नये, नकारात्मक व्यक्तींच्या समोर थांबू नये, त्यांना बाजूला करणं, घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी तुमचा जो काही प्रिय असेल त्याच्यासोबत चर्चा करणं आणि न चुकता दिलेले उपचार आपण व्यवस्थितपणे आपल्या आत्मसात करणं आणि त्याला प्रतिसाद देणं. प्रतिकार नाही, रडणं नाही, कुडणं नाही, भांडण नाही. ठीक आहे, ओके, इट्स ऑल राईट. एकच लक्षात ठेवा, माणूस जीवनात येतो, नंतर मरतो. जन्म आणि मृत्यू ठरलेले आहेत. जर माझा मृत्यू हा कॅन्सरने असता तर 100% मी गेलो असतो. माझा मृत्यू कॅन्सरने नव्हता म्हणून मी जगलो आणि कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या गोष्टीने मरत असतो. त्यामुळे आपण मरायचं नाही हे मी ठरवलं. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम तोच सांगतो, मी जगणार आहे तर मी जगलो म्हणून तुम्ही जगू शकतात. म्हणून ह्या गोष्टीवर 100% विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. सर, आपण तुमचं मनोबल चांगलं होतं, तुम्हाला घरच्यांची साथ चांगली मिळाली, मित्रांची साथ चांगली मिळाली. पण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असते की पेशंट पहिलाच ह्या आजाराच्या एका भीतीने ग्रासलेला असतो. त्याच्यात काही नकारात्मक व्यक्ती येतात आणि त्याचा आत्मविश्वास अजून डाऊन करतात. अशा वेळेला आपण त्या व्यक्तीच्या घरातले, कुटुंबातल्या व्यक्ती किंवा त्याचे मित्रमैत्रिणी किंवा त्याचे जे काही जवळचे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल की आपल्या पेशंटला आपण अशा नकारात्मक गोष्टींपासून कसं दूर ठेवावं, त्यांना काय द्यावं, हे याच्याबद्दल सांगा. याबद्दल मी आपणास आवाहन करू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे त्या घरामधल्या सगळ्या व्यक्तींनी एक नियम ठरवावा की फोनवर बोलताना कोणाकोणाशी काय बोलावं आणि किती बोलावं. कारण हा रोग आहे ना फक्त डॉक्टर आणि पेशंट यांनाच माहीत असतो. मात्र इतर लोक आपली बुद्धीचा नको तो वापर करून आपल्या शहरामध्ये हे असं झालं आहे, ते तसं झालेलं आहे, उलटसुलट प्रश्न निर्माण करून आपल्याला संकटात टाकत असतात. तर आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या व्यक्तीने ठरवावं की मला तुम्ही बघायला येणार किंवा नाही, येऊ नका. स्पष्ट बोलावं. कारण काय होतं माहिती आहे का, तुमची सहानुभूती मला मान्य आहे परंतु तुम्ही आल्यानंतर जी चर्चा होते त्या चर्चेमध्ये माझ्या शरीरामध्ये असलेलं कॅन्सरचं प्रमाण किंवा मी घेत असलेले उपचार तुम्हाला माहीत नसतो, परंतु तुम्ही वाचिक किंवा IQ माहितीवर माझ्याशी वेगळ्या पद्धतीने बोललात तर ते मला आणखी संकटात टाकण्यासारखं होतं. म्हणून हा एक नियम पाळावा. दुसरा नियम तुम्हाला जो छंद आहे, आता उदाहरणार्थ माझी गोष्ट, माझा वेळ जात नव्हता, घरामध्ये परिस्थिती चांगली होती परंतु वेळ जात नव्हता म्हणून मग मी माझ्या जवळच्या उपविभागीय ऑफिसला जाऊन
अंबरनाथ तिथे त्यांच्यासोबत बसून मी माझा दुपारचा वेळ सगळा असा काढायचो आणि संध्याकाळी शांतचित्ताने घरी यायचो. 3 महिने असं केलं. 4थ्या महिन्यामध्ये मी विचार केला की तरीसुद्धा मला आवडल्यागत होतं आहे. मला घरी राहून असं समोर असं चित्र येतं आहे की मी जगलो नाही तर माझ्या फॅमिलीचं काय होईल, माझ्या मुलींचं काय होईल, माझ्या मिसेसचं काय होईल, पुढे माझे यांचे दिवस कसे जातील. तर मग मी विचार केला की माझ्या मनामध्ये शंका कुशंका आणि प्रश्न निर्माण होण्यापेक्षा मी ऑफिसला जाईन आणि जे घडायचं ते घडणार आहे. तिथे घडलं काय आणि घरी घडलं काय. मग घरी वाईट प्रसंगांना सामना करण्यापेक्षा मी काम करूनच काय हरकत आहे मला करायला. मी कामावर चालू झालो आणि अवघ्या महिन्याभरात सगळं सुरळीत झालं. म्हणजे पूर्वीचा कॅन्सर नसलेला धनगर त्यापेक्षा पण चांगला धनगर समोर आला. म्हणून आपले छंद जोपासा. मग लिहायचं असेल, वाचायचं असेल, सिनेमा बघायचा असेल, चांगली मालिका बघायचा असेल, मित्रांबरोबर गप्पा मारायच्या असतील, विशेष नियोजन करावं लागेल. एखाद्या मित्राला जावं लागेल, त्याच्याकडे त्याला बोलवावं लागेल, एखादी मालिका निर्माण करून घ्यावी लागेल आणि असे चांगले मित्रमंडळी, आप्त, स्वकीय, समाज यांच्यासोबत आपल्याला जगून आपल्याला चांगले उपचार करून त्या औषधांना प्रतिसाद देऊन आपल्याला आपला या कॅन्सरवर मात करावी लागेल, जी मी केलेली आहे. सर, स्टार वेब टी व्हीची आजची मुलाखत जी आहे आणि जी काय माहिती दिलेली आहे आणि जो प्रयत्न केलेला आपण या बाबतीत आमचे प्रेक्षक नक्कीच खुश झालेले असतील. परंतु तरीही त्यांच्या मनात काही शंका असतील आणि त्यांना जर तुम्हाला थेट विचारायचं असेल तर आपण कृपया आपला मोबाईल नंबर जो आहे तो जाहीर करावा. यस. तर मित्रांनो, माझा मोबाईल नंबर आहे 8600167012. पुन्हा एकदा रिपीट करतो, 8600167012. ह्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. मी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. एक सकारात्मक व्यक्तिमत्व किती उत्कृष्ट आहे याच्यासाठी मी पहिलं पुस्तक बाय बाय कॅन्सर लिहिलं. त्याच्यानंतर व्यक्तिमत्वाचा आविष्कार लिहिलं. त्याच्यानंतर आरोग्याचं स्वर्गालय लिहिलं. त्याच्यानंतर मीच माझ्या आयुष्याचा स्पर्धक लिहिलं आणि आत्ताच मी 30 सप्टेंबरला रिटायर झालो. त्या दिवशी जिंदगी का सफर, आपली जिंदगी किती उत्कृष्ट आहे हे दाखवण्यासाठीचे डायलॉग त्याच्यात टाकलेले आहेत. आणि सगळी पुस्तकं सगळे इन्स्पायरेबल आहेत. प्रत्येकाचं मानसिकता आणि आपलं जीवन अतिशय उत्कृष्टपणे जगण्यासाठीच्या ज्या गरजा आहेत त्या कुठल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये मिळत नाहीत, त्या अनुभवातून येतात आणि ते मी माझे सगळे अनुभव पुस्तकात उतरवलेले आहेत. ते आपण जर का वाचलं तर निश्चित तुम्हाला याच्यातून आत्मबळ मिळेल आणि तुम्ही सगळ्या संकटातून बाहेर पडाल याची काडी मात्र शंका नाही. तर मी आपणास हे पुस्तकं देण्यासाठी सदैव तत्पर आहे. मला फक्त आपला एक कॉल येणं गरजेचं आहे. तुमचा कॉल आल्यानंतर तुम्ही पुण्यात असा, तुम्ही यवतमाळमध्ये असा, तुम्ही वर्ध्याला असा, तुम्ही भंडारदऱ्याला असा, तुम्ही जिथे असाल तिथं मी तुम्हाला बाय कुरिअर माझ्या स्वखर्चाने हे सगळं पाठवेल आणि तुमच्या प्रश्नांना ऑलवेज उत्तरं देईल. हा माझा एक सामाजिक उपक्रम आहे. कारण मी ह्या रोगातून वाचलेलो आहे आणि परमेश्वरानं मला फक्त एवढ्यासाठीच वाचवलेलं आहे की बाबा रे, तुझ्यासमोर जी व्यक्ती संकटग्रस्त असेल, कॅन्सरग्रस्त असेल किंवा अशा अडचणीत असेल त्याला मदत करण्यासाठी तुला जीवन दिलेलं आहे आणि हे जीवन त्यांच्यासाठी समर्पित आहे, याच्यात बिलकुल काही शंका नाही. सर, खूप आपलं अभिनंदन. जे आपण जो आपण एक वसा घेतलेला आहे की कॅन्सरच्या विरोधातला, तर त्याच्याबद्दल स्टार वेब टी व्ही तुमचं कौतुक करताच आहे. पण माझा एक प्रश्न अजून एक आहे सर, की ह्या बाबतीत समजा एखाद्या संस्थांनी किंवा एखाद्या सोसायटीनी किंवा एखाद्या गृहनिर्माण संस्थेने आपल्याला ह्या संदर्भात जर काही म्हणजे एक व्याख्यान वजा आपलं मार्गदर्शन किंवा काही असेल तर असं काही कार्यक्रम करणं आपण काही ठरवलं आहे का? छान प्रश्न विचारला सरांनी. मी 2013पासून वाशी मंडळात कार्यरत होतो. आता वाशी मंडळाच्या अंतर्गत पनवेल, वाशी, नेरूळ हा परिसर येतो, म्हणजे पिवरली, नवी मुंबई. तर मी स्टर्लिंग कॉलेज माहीत असेल तुम्हाला, स्टर्लिंग कॉलेजला मी बी फार्मच्या डिप्लोमा इन फार्मसिस्टच्या मुलांना, एक पिंगळे म्हणून तिथे प्रिन्सिपल आहेत, माझे जवळचे मित्र आहेत, त्यांना मी एक कॉन्फरन्स आयोजित केली होती आणि त्यांना उत्कृष्टपणे या रोगावर मार्गदर्शन केलं होतं. नंतर बऱ्याच ठिकाणी मी चर्चासत्र आणि कार्यशाळा आयोजित करतो, ज्या ठिकाणी माझी पुस्तकं देतो आणि ह्या रोगावर जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला मदत करतो. मला आवडेल, मला 10 लोक जरी मला मिळाले तरी 10 लोकांसमोर मी तासभर त्यांना या पद्धतीने
व्याख्यान देऊन किंवा माझं स्वानुभव त्यांच्यासमोर कथन करून त्यांना मी उत्कृष्टपणे मार्गदर्शन करेल. मोठी सोसायटी असू द्या, एखादी कॉलेज असू द्या, एखादी शाळा असू द्या, एखादं सामाजिक मंदिर असू द्या, ज्या ठिकाणी ह्या रोगावर जागृती करण्यासाठी मला संधी मिळेल त्या ठिकाणी मी स्वखर्चाने कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न बाळगता आपल्याला ही सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असेल याची याच ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि मला सरांना विनंती करायची आहे की तुम्ही ज्या वेळेला मला बोलवाल त्या वेळेला मी असं म्हणेल की परमेश्वराने ही एक वेगळ्या प्रकारचा मेसेज मला पाठवलेला आहे आणि तो मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, सांगू इच्छितो, मी अंबरनाथच्या ईस्ट वेस्ट इवन वाशीच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तंबाखू खाऊ नका रे बाबांनो, त्या सगळ्या पोलीस लोकांचं आणि लेबर लोकांचं या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे. त्यांचे चालक जे का ड्रायव्हर लोक असतात अशा म्हणजे म्हणतात ना की वर्स्ट अवस्थेमध्ये मी बसून त्यांच्यासमोर त्यांना अडखळलेल्या जागेमध्ये बसून त्यांना मार्गदर्शन केलं आहे, प्रबोधन केलं आहे. आणि हे करून त्यांनी तंबाखू सोडली. साहेब, एखाद्या व्यक्तीने माझं ऐकून एका व्यक्तीने तंबाखू सोडली तर त्याच्याबरोबर 10 जीव वाचतात. त्याचं कारण सांगतो, त्याने तंबाखू सोडल्यामुळे त्याला कॅन्सर होत नाही. त्याची मुलगी, त्याची मुलं, त्याची बायको, त्याचे आई वडील, त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे भाऊ आणि त्याची पूर्ण फॅमिली जर का जगली आनंदाने आणि मी प्रबोधन करून एखादा व्यक्ती जर का आपलं जीवन सुखाने जगत असेल तर याच्यापेक्षा मोठं पुण्य काही नाही आणि ते पुण्य मी निश्चितच मिळवत आहे. सर, खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये येऊन स्टार वेब टी व्हीच्या टीमबरोबर एक उत्कृष्ट अशी एका गंभीर विषयावरची पण हसत खेळत एक आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या प्रेक्षकांना ते मार्गदर्शन पोहोचवायची जबाबदारी आमची आहेच आहे. पण आज ह्या निमित्ताने एक शब्द तुम्हाला देऊ इच्छितो की तुमच्या या लढाईत स्टार वेब टी व्ही सदैव तुमच्यासोबत आहे. कुठेही काही कार्यक्रम असतील, काय असतील, आम्हाला फक्त तुम्ही बोलवा. प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की तुम्हाला काही कार्यक्रम करायचा असतील किंवा सरांचं काही मुलाखत ऐकायची असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं असेल तर तुम्ही स्टार वेब टी व्हीशी संपर्क करा किंवा सरांचा डायरेक्ट नंबर सरांनी दिलेला आहे, त्याच्यावरही तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपल्या मनातल्या ज्या काही शंका आहेत किंवा आपण एखाद्याला वाचवतो ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आपण कुणाच्या तरी मार्गदर्शनातून त्याला ओळख करून देऊन किंवा त्याच्या प्रेरणेतून आपण कुणाचा तरी जीव वाचवला तर ही मला वाटतं खूप मोठी मानवी सेवा आहे आणि ह्या सेवेला आम्ही सर्व समर्पित आहोत. पुन्हा एकदा स्टार वेब टी व्हीच्या प्रेक्षकांना माझी हीच विनंती असेल की आपले काही प्रश्न असतील तर आपण या क्लिपच्या माध्यमानंतर ऐकल्यानंतर जर काय आपल्या मनात अनुत्तरित काही प्रश्न असतील तर आपण दिलीप धनगर सरांना डायरेक्ट त्यांचा मोबाईल नंबर जो त्यांनी जाहीर केलेला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून आणि आपण आपल्या प्रश्नांचं निरसन करू शकता, काय उपचार पद्धतीचं निरसन करू शकता. स्टार वेब टी व्हीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश शिंदेसह संपादक अनिल कुमार उबाळे, वाशी, नवी मुंबई. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा स्टार वेब टी व्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.